प्रत्येकालाच पंचकेदारांमधील केदारनाथ किंवा इतर अन्य केदारांचं दर्शन घेणं शक्य होतच असं नाही. कुणाला खडतर ट्रेकमुळे तर कुणाला वेळेअभावी ही यात्रा पूर्ण करता येत नाही. पण पंचकेदारांमध्ये असं एक मंदिर आहे जिथे भगवान महादेवांच्या जटा प्रकट झाल्या होत्या आणि विशेष म्हणजे हे मंदिर वर्षाचे 12 महिने भक्तांसाठी खुलं असतं. नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि स्वागत आहे तुमचे माझ्या सागर युग या युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पंचकेदार मधील पंचम केदार म्हणजेच कल्पेश्वर महादेव मंदिरात. रुद्रनाथ महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा सगर विलेजला आलो आणि तिथून आम्ही कल्पेश्वर महादेव केदारकडे निघालो. सगर विलेज पासून कल्पेश्वर महादेव हे अंतर जवळपास 60 किलोमीटर आहे. या प्रवासात सगर विलेज ते गोपेश्वर आणि त्यानंतर पुढे चमोली आणि मग उर्गम व्हॅलीच्या मार्गातून आपल्याला कल्पेश्वर महादेवच्या दर्शनाला जायचं आहे. टॅक्सीने आपल्याला ज्या ठिकाणी उतरवलं तिथून आता कल्पेश्वर महादेव मंदिराकडे जाणारी आपली पायी वाट सुरू झाली आहे. आजूबाजूला पाहिलं की डोंगरांची हिरवीगार रांग आणि शांत वातावरण यामुळे प्रवासाचा थकवा कुठेतरी जाणवेनासा होतो. आणि साधारण 3 ते 4 मिनिटे चालल्यानंतर समोर दिसतो हा सुंदर पूल. इथून पुढचा प्रवास मात्र आणखी सुंदर असणार आहे. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी गोत्र हत्येच्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी हिमालयात जाऊन जेव्हा महादेवांना शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा महादेवांनी बैलरूपी नंदी रूप धारण केले. पण भीमाने त्यांना ओळखले आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण महादेवांना त्यांना दर्शन द्यायचे नव्हते म्हणून महादेव जमिनीत अदृश्य झाले. आणि त्याच वेळी महादेवांच्या शरीराच्या 5 भागांपैकी महादेवांची पाठ ही केदारनाथला, भुजा ही तुंगनाथला, मुख हे रुद्रनाथला, नाभी ही मध्यमेश्वर आणि महादेवांच्या जटा या कल्पेश्वर येथे प्रकट झाल्या. पूल ओलांडल्यानंतर समोरच्या या साधारण 15 ते 20 पायऱ्या चढून गेलं की कल्पेश्वर महादेव मंदिराचं प्रवेशद्वार आपल्याला दिसतं. आणि इथून पुढे आपण थेट महादेवांच्या पवित्र धामात प्रवेश करणार आहोत. या कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर काही पावलं पुढे गेल्यावरच सर्वात आधी दर्शन होतं ते नंदी महाराजांचं. नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर बाजूला नजर जाते ते शेंदूर लेपलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीकडे. आणि मंदिराच्या परिसरात नजर फिरवली की अनेक त्रिशूळ आपल्याला दिसतात. या सगळ्या वातावरणामुळे आपण एखाद्या साध्या मंदिरात नाही तर एका अतिशय पवित्र आणि प्राचीन ठिकाणी आलो आहोत याची जाणीव होते. या परिसरात 2 छोटीशी मंदिरही आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुढे थोडं चालत गेल्यानंतर आपण पोहोचतो कल्पेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. बाहेर लावलेल्या या फलकावर आपल्याला कल्पेश्वर महादेव मंदिर असं लिहिलेलं दिसतं. आणि या प्रवेशद्वारातून पुन्हा आत गेल्यानंतर आपण पोहोचतो या मंदिराच्या सर्वात पवित्र भागात. आत प्रवेश करताच बाजूलाच दगडामध्ये कोरलेली हनुमानाची सुंदर मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. त्यानंतर पुढे पाहिलं की अशाच आणखी काही देवतांच्या दगडांमध्ये कोरलेल्या मूर्ती आपल्याला दिसतात. आणि याच मूर्तींच्या अगदी जवळ आहे एक गोळेसारखा दिसणारा गाभारा आणि याच गाभाऱ्यामध्ये विराजमान आहेत कल्पेश्वर महादेव. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे हे मंदिर एखाद्या वेगळ्या इमारतीप्रमाणे बांधलेले नाही तर संपूर्ण मंदिराचा हा भाग एका मोठ्या खडकाच्या रचनेत सामावलेला आहे. आणि या पवित्र खडकाच्या कुशीत आजही भक्तांना दर्शन देतात स्वयंभू कल्पेश्वर महादेव. या गाभाऱ्यात जाऊन मी मनोभावाने कल्पेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि या दर्शनानंतर मनात एक वेगळं समाधान घेऊन मी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. कल्पेश्वरहून परत येत असताना आपल्याला वाटेत आणखी एका पवित्र मंदिराचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. हे आहे ध्यान बद्री मंदिर. पंचकेदारांच्या यात्रेत आपण महादेवांचं दर्शन घेत होतोच, पण या प्रवासात भगवान विष्णूंच्या या पवित्र स्थानाचं दर्शनही आपल्याला घेता आलं. मंदिरात प्रवेश करून इथलं शांत प्रसन्न वातावरण अनुभवत आपण घेतलं ध्यान बद्रीचं दर्शन आणि दर्शन घेऊन पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. पंचकेदारांच्या या यात्रेत आतापर्यंत आपण अनुभवले महादेवांचे वेगवेगळे पवित्र धाम. पण आपली ही यात्रा अजून संपलेली नाही, कारण आता पुढच्या भागात आपण जाणार आहोत पंचकेदारांमधील आणखी एका अद्भुत केदाराच्या दर्शनाला. तो कोणता केदार आहे आणि तिथपर्यंतचा आपला प्रवास कसा असणार आहे हे पाहण्यासाठी भेटूया एपिसोड 3 मध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.